नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये प्रॉपर्टी नंबर 2 चे प्रॉब्लेम घेतले होते आणि त्याच्यामध्ये आपण दोन्ही प्रॉपर्टीज कॉमनली घेतला होता, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. प्रॉपर्टी नंबर 1 आणि प्रॉपर्टी नंबर 2 च्या बेसिसवर आपण त्या व्हिडिओज टाकले होते. तर आता अजून काही प्रॉब्लेम्स घेऊ प्रॉपर्टी नंबर 2 वर. ठीक आहे. तर आजचा पहिला जे क्वेश्चन आहे ते लिहून घ्या. लॅपलास ऑफ, ठीक आहे, लॅपलास ऑफ टी स्क्वेअर साइन 2t. लॅपलास ऑफ टी स्क्वेअर साइन 2t. आता इथं तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलेत तर इथं किती दिसतात टी? टू टू टीज आहेत आणि ते पण मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे याचा अर्थ आहे प्रॉपर्टी नंबर 2 टू टाइम्स यूज करावं लागेल आपल्याला. एकदा पहिले साइनचं तुम्ही लॅपलास काढून त्याला प्रॉपर्टी मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी अप्लाय करायचं आणि त्याचं रिझल्ट जे आहे एफ बार एफ एस अजून एकदा त्याला मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी अप्लाय केलं तर रिक्वायर्ड फायनल लॅपलास निघेल आपलं टी स्क्वेअर साइन 2t चं. ठीक आहे. तर फर्स्ट काय करायचं बेटा, बघा सोल्युशन. सोल्युशन साठी बघा सोल्युशन काय आणणार इथं, पहिले एफ ऑफ टी डिफाइन करून घ्या. आणि एफ ऑफ टी कशाला डिफाइन करायचं आहे, ज्याचं स्टँडर्ड फॉर्म किंवा स्टँडर्ड लॅपलास निघतो. ठीक आहे. बघा आता एफ ऑफ टी इक्वल्स टू साइन 2t. एफ ऑफ टी इक्वल्स टू साइन 2t. त्याच्यानंतर नेक्स्ट काय स्टेप तुम्हाला मी सांगितलं होतं, टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म on both sides. Taking Laplace transform on both sides. Therefore, Laplace of f of t equals to Laplace of sin 2t. Laplace of sin 2t. आता आपल्याला माहित आहे लॅपलास ऑफ साइन 2t हे कशाच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये बसते, दॅट इज साइन 80 चा. तर साइन 80 चा लॅपलास काय येते, a डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. देअरफॉर काय येणार इथं, a ची किंमत 2 आहे, मग 2 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. हे झालं तुमचं काय, f बार ऑफ s. हे काय झालं तुमचा f बार ऑफ s. f बार ऑफ s. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे स्टँडर्ड फॉर्मचं आपण लॅपलास काढला, लगेच काय करायचं इथं प्रॉपर्टी नंबर 2 दॅट इज मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी तुम्हाला यूज करायचं आहे. बाय युझिंग मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी. मग काय करावं लागेल, लॅपलास ऑफ टी एफ ऑफ टी इक्वल्स टू नेगेटिव्ह डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. तुम्हाला मी प्रॉपर्टीज नंबर सेकंड लिहून दिला होता प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये, ते एकदा बघा इफ समजा तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला. ठीक आहे. तर मायनस डी बाय डी एस ऑफ एफ बार ऑफ एस. डी बाय डी एस ऑफ एफ बार ऑफ एस. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं बेटा, लॅपलास ऑफ टी. आता आपल्याकडे एफ ऑफ टी ची किंमत किती आहे रे, एफ ऑफ टी ची किंमत किती आहे, एफ ऑफ टी ची किंमत साइन 2t. ते टाकून टाकायच्या यामध्ये साइन 2t. देअरफॉर मायनस ऑफ डी बाय डी एस ऑफ एफ बार ऑफ एस आपण इथं लिहून घेतलेला आहे. काय एफ बार ऑफ एस, दॅट इज 2 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. आणि ते 2 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 येईल. करेक्ट आहे. तर इथं तुम्हाला एक फॉर्म्युला यूज करावा लागेल, ते आहे तुमचा कोशंट रूल. मी तुम्हाला सांगितला होता कोशंट रूल यूज करताना फॉर्म्युला काय येईल, दॅट इज डी बाय डी एस ऑफ यू बाय व्ही. डी बाय डी एक्स ऑफ यू बाय व्ही. काय येणार इथं, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ सॉरी v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v डिवायडेड बाय v स्क्वेअर. डिवायडेड बाय v स्क्वेअर. हा वाला फॉर्म्युला तुम्हाला कंपल्सरी काय करावं लागेल, यूज करावं लागेल, कारण की इथं डेरिव्हेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू यस. विथ रिस्पेक्ट टू यस. आता मी ह्याला u कन्सिडर करतो, ह्याला v कन्सिडर करतो, मग इथं काय येणार मायनस. चला सांगा बरं. आता पहिले v ऍज इट इज ठेवावं लागेल फॉर्म्युला बघा. v ऍज इट इज that is s square plus 4 d by ds of 2 घ्यावं लागेल minus 2 d by ds of s square plus
4 व्ही डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर आहे. मग व्ही ची किंमत आपल्याकडे किती आहे एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. याच्यामध्ये काही डाऊट? नो डाऊट. चलो मग त्याच्यानंतर तुम्हाला मी हे पण सांगितलं होता दॅट इज डी बाय डी एस ऑफ कॉन्स्टंट व्हॅल्यू किती येणार ऑलवेज 0. कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑलवेज 0. तर कोणतं कॉन्स्टंट दिसतं तुम्हाला 2 ॲज अ कॉन्स्टंट. देअरफॉर याची किंमत किती येईल याची किंमत 0 राहणार कारण की मल्टिप्लिकेशन मध्ये आहे डेरिव्हेटिव्ह. तर ते पण 0 इंटू एस स्क्वेअर केलं तर त्याची किंमत काय येणार 0 येणार. मग इथं 0 आलं -2. आता ह्याची डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहित आहे एस स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2s आणि प्लस 4चं काय येणार 0 होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन सिंपल मल्टिप्लिकेशन करावं लागेल -2 इंटू 2 दॅट इज -4s. ठीक आहे -4s डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर लॅप्लास ऑफ टी साइन 2t equals to 4s divided by s square plus 4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं 4s कसं काय लिहिलं इथं -4s आहे कारण की ब्रॅकेटच्या बाहेर एक अजून एक एक्स्ट्रा मायनस आहे तर मायनस इंटू मायनस काय येणार प्लस येणार. तर हे झालं तुमचं कशाचं बघा हे कशाचं झालं फक्त एक मिनिट फक्त टी साइन टीचा किंमत झालेला आहे. बट आपल्याकडे काय आहे रे टी स्क्वेअर आहे. मग अजून एक टी प्रॉपर्टी तुम्हाला अप्लाय करावं लागेल. ठीक आहे दॅट इज मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी. हे आलेलं आन्सर जे आहे ते आपलं काय आहे एफ बार ऑफ एस. देअरफॉर अगेन by using multiplication by t property मग प्रॉपर्टी लिहायची गरज नाही इथं ऑलरेडी तुम्ही मेन्शन केलेलं आहे तर प्रॉपर्टीचा फॉर्म्युला लिहायची गरज नाही डायरेक्टली तुम्ही अप्लाय करू शकता. देअरफॉर टी इंटू टी sin 2t therefore that is equals to minus d by ds of f bar of s. आता f bar of s या केस मध्ये काय that is 4s divided by s square plus 4 bracket square 4s divided by s square plus 4 bracket square. आता आपल्या ह्या केस मध्ये हे ऍज अ u बिहेव करल. ठीक आहे याला काय कन्सिडर करतो u आणि याला काय कन्सिडर करणार v करणार. याला काय कन्सिडर करणार v करणार. ठीक आहे त्याच्यानंतर काय लिहितं लॅप्लास ऑफ टी स्क्वेअर होणार ते टी स्क्वेअर साइन 2t. ठीक आहे टी स्क्वेअर साइन 2t आणि आपल्याकडे काय इथं मायनस डी बाय डी एस ऑफ 4s डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. तर तुम्हाला कोशंट रूल लावावा लागेल. मग कोशंट रूल काय सांगते ठीक आहे कोशंट रूल काय सांगाल दॅट इज मायनस ऑफ काय येणार इथं एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज राहील डी बाय डी एस ऑफ 4s आणि मायनस 4s डी बाय डी एस ऑफ एस स्क्वेअर प्लस 4 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. हे तुमचं डेरिव्हेटिव्ह आहे हे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. होल डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर म्हणजे एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याचा होल स्क्वेअर. ठीक आहे तर थोडं आपण याला एक डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकू. दोन डेरिव्हेटिव्ह आहेत ब्रॅकेट मध्ये एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथं व्हॅल्यू किती राहणार आहे 4 राहणार कारण की तुम्हाला माहित आहे डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स हे फॉर्म्युला लक्षात ठेव कोणता हा वाला डी बाय डी एस ऑफ ए एक्स असेल तर याची किंमत किती राहणार ओनली ए राहते कॉन्स्टंट येणार फक्त. ठीक आहे तर आता आपल्याकडे फंक्शन इन टर्म्स ऑफ एस आहे तर इथं एस च 1 येईल फक्त रिमेनिंग टर्म काय राहणार 4 राहणार -4s. आता इथं सगळ्यात महत्वाचं मोस्ट स्टुडंट्सला हा डाऊट येणार इथं बघा एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर आहे
इथं 2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. पहिले तर हे वाला फॉर्म्युला यूज करावा लागेल डी एक्स ऑफ एक्स टू दी पॉवर एन चा, दॅट इज एन एक्स टू दी पॉवर एन मायनस वन. कसं काय? कारण की तिथं पॉवर 2 दिसतो, तर पॉवर फॉर्म्युला यूज करावा लागेल डेरिव्हेटिव्हचा. मग काय येणार इथं? 2 एस स्क्वेअर प्लस 4. आता मी काय केलं? हा लावला एन एक्स टू दी पॉवर एन मायनस वन. एन किती होता? 2. 2 ला समोर घेतलं, 2 मायनस वन केलं तर 1च येईल. बट आता इथं संपलं आपलं डेरिव्हेटिव्ह नाही. आता ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? 2s प्लस 0. 2s प्लस 0 होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4. आता इथं 2 इंटू 2 आहे, तर इथं रूल कोणता लागते? तेवाला ए टू दी पॉवर एम टू दी पॉवर एन असल तर काय लिहितो? ए टू दी पॉवर एम इंटू एन. म्हणजे पॉवरचं मल्टिप्लिकेशन घेतो. ठीक आहे? मग टू दी पॉवर 4 येणार आहे. ठीक आहे? त्याच्यानंतर मायनस ऑफ हे 4 ॲज इट इज एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इथं बघा 2 इंटू 2 इंटू 4 आहे. मग हे 16 येईल टोटल. 16 एस इंटू एस एस स्क्वेअर. किंवा तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर मी असं लिहिणार 4s इंटू 2 इंटू 2s आणि ब्रॅकेटमध्ये किती आहे? एस स्क्वेअर प्लस 4. ब्रॅकेटमध्ये किती राहणार? एस स्क्वेअर प्लस 4 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट टू दी पॉवर 4. एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट टू दी पॉवर 4. ठीक आहे? इथपर्यंत काय डाऊट? चलो, इथपर्यंत काय डाऊट नाही. आता काय करायचं? तुम्हाला हा वाला ब्रॅकेट ओपन करावा लागेल. आता इथं टर्म कसं दिसल? एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजे ए प्लस बी चा एक्सपान्शन आहे. सगळ्यांना माहित आहे ए प्लस बी चा एक्सपान्शन किती राहणार? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा वाला एक्सपान्शन यूज करावं लागेल. ठीक आहे? तर बघा इथं कसं एक्सपांड करणार मी. 4 इन ब्रॅकेट एस स्क्वेअर आहे, तिथं ऑलरेडी स्क्वेअर आहे, स्क्वेअरचा स्क्वेअर टू दी पॉवर 4. ठीक आहे? प्लस 2 इंटू ए इंटू बी. 2 इंटू ए ची किंमत एस स्क्वेअर आहे, बी ची किंमत 4 आहे. देअरफॉर ए एस स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर 16. त्याच्यानंतर मायनस इथं 2 इंटू 2 4, 4 इंटू 4 16, एस इंटू एस एस स्क्वेअर. म्हणजे टोटल व्हॅल्यू किती राहणार? 16 एस स्क्वेअर. आणि ब्रॅकेटमध्ये किती राहील? एस स्क्वेअर प्लस 4. ब्रॅकेटमध्ये किती राहील? एस स्क्वेअर प्लस 4 होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट टू दी पॉवर 4. एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट टू दी पॉवर 4. आता काय करायचं? या ब्रॅकेटला ओपन करून घ्या. आता मी 4 ने मल्टिप्लाय करू का? पूर्ण ब्रॅकेटला 4 ने मल्टिप्लाय करतो आणि इथं मायनस 16 एस स्क्वेअर ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार. बघा टर्म्स कसे येणार? मायनस ऑफ. ठीक आहे? तर 4 एस टू दी पॉवर 4 प्लस 4 8 जा किती येईल? 4 8 जा 32. 32 एस स्क्वेअर. ठीक आहे? आणि 4 इंटू 16 आहे, तर 4 16 जा 64. त्याच्यानंतर मायनस 16 बघा 16 एस स्क्वेअर इंटू एस स्क्वेअर आहे, म्हणजे टोटल पॉवर किती राहील? निगेटिव्ह मध्ये निगेटिव्ह 16 एस टू दी पॉवर 4. 16 मायनस 16 एस स्क्वेअर इंटू 4 देअरफॉर मायनस 64 एस स्क्वेअर. 64 एस स्क्वेअर होल डिवायडेड बाय. ठीक आहे? होल डिवायडेड बाय एक मिनिट हा, थोडं पण ह्याला काय करू? डार्क करून घेऊ. डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 होल ब्रॅकेट टू दी पॉवर 4. आता कॅन्सलेशन टर्म सेम फंक्शन किंवा सेम व्हेरिएबलचे कोएफिशियंट चा सम घ्यायचा. आता इथं कोएफिशियंट काय दिसतो रे? 4 एस टू दी पॉवर 4. इथं काय दिसतो? मायनस 16 एस टू दी पॉवर 4. म्हणजे टर्म किती येणार? 12 एस टू दी पॉवर 4, ते पण मायनस मध्ये. त्याच्यानंतर इथं 32 एस स्क्वेअर आहे, तिथं 64 आहे मायनस मध्ये, तर मायनस 32 एस स्क्वेअर प्लस 64 होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट टू दी पॉवर 4. देअरफॉर मायनस बघा आता इथं काय करणार मी? मायनस सोबत मल्टिप्लाय करणार ब्रॅकेट मध्ये. मग मायनसचं प्लस प्लसचं मायनस होईल, दॅट इज 12 एस टू दी पॉवर 4 मायनस काय होणार? प्लस 32 एस स्क्वेअर मायनस 64 होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट टू दी पॉवर. आता ह्याच्यामध्ये तुम्ही एक
लास्ट फायनल एक टर्म बाहेर काढू शकता कॉन्स्टंट टर्म. हे सगळे 4 चे मल्टिपल्स आहेत. ठीक आहे, सगळे कसे आहेत? 4 चे मल्टिपल्स आहेत. तर 4 कॉमन काढायचं असेल तर काढा, नाही काढायचं असेल तर राहू द्या. सेम एवढंच आन्सर तुमचं काय राहणार? ऍज अ फायनल आन्सर राहणार. कशासाठी? टी स्क्वेअर साइन 2t चं लॅप्लास. ठीक आहे, देअरफॉर टी स्क्वेअर साइन 2t इक्वल्स टू 4 कॉमन काढला तर काय दिसणार न्यूमरेटर मध्ये? दॅट इज s to the power 4 plus 8 s square आणि इथं मायनस 16 होल डिवायडेड बाय s square plus 4 ब्रॅकेट टू द पॉवर 4. हा तुमचा फायनल रिझल्ट आहे फॉर द गिवन फंक्शन. फायनल रिझल्ट आहे फॉर द गिवन फंक्शन. चला, लक्षात आलं का? एक मिनिट पेन. लक्षात आलं? एकदम सिंपल आहे, स्टेप बाय स्टेप केलेलं आहे. फक्त इथं लक्षात ठेवा, जेवढे टी चे पॉवर दिसेल तेवढे दॅट मच टाइम्स तुम्हाला काय करावं लागेल? प्रॉपर्टी अप्लाय करावं लागेल. दॅट इज प्रॉपर्टी मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी तुम्हाला अप्लाय करावं लागेल. ठीक आहे, चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. चला आता इथं प्रॉब्लेम काय दिलेला आहे बघा. एल इक्वल्स दॅट इज लॅपलास ऑफ टी स्क्वेअर कॉस 2t चं तुम्हाला काय करायचंय? एक्सपान्शन करून घ्यायचंय. आता बघा काय करतो. फर्स्ट स्टेप ऍज युजल, लेट एफ ऑफ टी इक्वल्स टू कॉस 2t लिहा. ठीक आहे, कॉस 2t कसं काय? कारण की ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये बसतो. देअरफॉर टेकिंग Laplace transform on both sides. Laplace of f of t equals to Laplace of cos 2t. Therefore, Laplace of cos 8 चा फॉर्म्युला काय तुम्हाला माहित आहे? s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. Therefore, s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस a ची किंमत किती आहे? 2. 2 चा स्क्वेअर. मग हे किती येणार? s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4. हे तुमचं राहणार f बार ऑफ s. दॅट इज लॅपलास ऑफ cos 2t ची किंमत किती आली? f बार ऑफ s. दॅट इज s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4. त्याच्यानंतर आता इथं 2 टाइम्स टी दिसते. मग ह्याला असं लिहू शकतो आपण टी इंटू टी. म्हणजे किती टाइम तुम्हाला प्रॉपर्टी अप्लाय करावं लागेल? 2 टाइम्स प्रॉपर्टी अप्लाय करावं लागेल. देअरफॉर बाय बाय युजिंग multiplication by t property. प्रॉपर्टी काय सांगते? ठीक आहे, प्रॉपर्टी काय सांगा? लॅपलास ऑफ टी एफ ऑफ टी. मग टी मल्टिप्लिकेशन मध्ये असेल फंक्शनच्या तर निगेटिव्ह डेरिव्हेटिव्ह घ्या. कशाचं? दॅट इज एफ बार ऑफ एस. दॅट इज एफ बार ऑफ एस. ठीक आहे, त्याच्यानंतर आता काय करणार? व्हॅल्यूज टाकणार. टी एफ ऑफ टी ची किंमत आपल्याकडे काय? कॉस 2t. देअरफॉर मायनस डी बाय डी एस ऑफ एफ बार ऑफ एस किती आहे? एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4. एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4. हे झालं तुमचा यू, हे झालं तुमचा व्ही. आता डायरेक्टली कोणता रूल यूज करणार तुम्ही? कोशंट रूल यूज करणार. दॅट इज डी बाय डी एक्स ऑफ यू बाय व्ही असेल तर व्ही डी यू बाय डी एक्स मायनस यू डी व्ही बाय डी एक्स डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर करावं लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर चला आता अप्लाय करा बरं. दॅट इज मायनस एस स्क्वेअर प्लस 4 डी बाय डी एस. ठीक आहे, एक मिनिट मी तिकडे लिहितो, इथं स्पेस आहे. बघा आता लॅपलास ऑफ टी कॉस 2t इक्वल्स टू मायनस काय लिहिणार? v ॲज इट इज दॅट इज एस स्क्वेअर प्लस 4 ॲज इट इज डी बाय डी एस ऑफ एस. करेक्ट आहे, मायनस एस डी बाय डी एस ऑफ एस स्क्वेअर प्लस 4 ऑफ एस स्क्वेअर प्लस 4 डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. चा अर्थ व्ही स्क्वेअर ची किंमत किती आहे आपल्याकडे? दॅट इज एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, त्याच्यानंतर आता डेरिव्हेटिव्ह घ्या. मायनस आता सगळ्यांना माहित आहे, आता फॅमिलियर झाले तुम्ही डेरिव्हेटिव्हच्या. तर एस चा डेरिव्हेटिव्ह किती येते? एस चा डेरिव्हेटिव्ह 1 येईल.
मग नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह कोणता घ्यायचं, दॅट इज निगेटिव्ह टर्म वाला, दॅट इज एस स्क्वेअर प्लस 4. एस स्क्वेअरचं तर माहित आहे 2s येते आणि 4चं 0 येते, म्हणजे ब्रॅकेट मध्ये ओनली किती रिमेनिंग राहणार, दॅट इज 2s. ठीक आहे. देअरफॉर एस स्क्वेअर प्लस 4 हे किती येईल 1 मायनस एस 2s प्लस 0 होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर, एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. चला आता एक्सपान्शन करा, एस स्क्वेअर प्लस 4 ॲज इट इज, इथे येईल तुमचं मायनस 2s स्क्वेअर, बरोबर का, मायनस एस इंटू 2s आहे, तर मायनस 2s स्क्वेअर डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. मग हे टर्म किती येणार, मायनस ऑफ एस स्क्वेअर मायनस 2s स्क्वेअर आहे, कोइफिशियंट 1 मायनस 2 केलं तर मायनस 1 येतो, मायनस 1 इंटू एस स्क्वेअर केलं तर मायनस एस स्क्वेअर येईल. therefore मायनस एस स्क्वेअर प्लस 4 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. मग हे तुमचं व्हॅल्यू समजा मी मल्टिप्लिकेशन केलं मायनस सोबत, प्लस तर मायनस, मायनस तर प्लस होणार, म्हणजे एस स्क्वेअर मायनस 4 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. हे आलेलं तुमचं काय राहणार, एफ बार ऑफ एस. आलेलं व्हॅल्यू काय राहणार, एफ बार ऑफ एस, दॅट इज कॉस 2t. लक्षात आलं, हे झालं फर्स्ट मल्टिप्लिकेशन बाय टी अप्लाय करून तुमचा एफ बार ऑफ एस आहे. बट आता इथं एक्स्ट्रा अजून एक आहे, दॅट इज अजून एक टी प्रॉपर्टी, दॅट इज मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी तुम्हाला अप्लाय करा. तर स्टेटमेंट काय लिहायचं, अगेन बाय युजिंग विच प्रॉपर्टी, multiplication by t property, multiplication by t property. प्रॉपर्टी लिहायची गरज नाही, डायरेक्टली काय अप्लाय करून घ्या, t इंटू टी कॉस 2t इक्वल्स टू काय राहणार, मायनस डी बाय डी एस ऑफ एफ बार ऑफ एस. आता एफ बार ऑफ एस आपल्याकडे किती आहे, एफ बार ऑफ एस किती आहे, दॅट इज s square minus 4 divided by s square plus 4 bracket square, s square plus 4 bracket square. आता इथं u आणि v तुम्ही जज करू शकता, दॅट इज u म्हणजे काय, न्यूमरेटर मध्ये जे काही टर्म राहील ते ऍज अ u कन्सिडर करा आणि डिनॉमिनेटर मध्ये v कन्सिडर करा, रिमेनिंग टर्म. ठीक आहे, तर हा v हा u आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट काय करणार, एक मिनिट, इथं आपण लाईन घेऊन टाकू, सोल्युशन थोडं मोठं येईल. ओके, ठीक, चलो. तर आपल्याकडे किती होता, दॅट इज लॅपलास ऑफ टी टी कॉस 2t मायनस डी बाय डी एस ऑफ एस स्क्वेअर मायनस 4 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. चला टर्म्स अप्लाय करू वन बाय वन. इक्वल्स टू, बघा आता लॅपलास ऑफ टी स्क्वेअर आहे, टी इंटू टी, टी स्क्वेअर कॉस 2t इक्वल्स टू मायनस, चला डिनॉमिनेटर मध्ये टर्म किती होता, एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता डी बाय डी एस ऑफ एस स्क्वेअर मायनस 4, करेक्ट आहे का, डी बाय डी एस ऑफ एस स्क्वेअर मायनस 4. ठीक आहे, व्ही ॲज इट इज डी बाय डी डी एस ऑफ एस स्क्वेअर मायनस. त्याच्यानंतर नेक्स्ट काय राहणार, मायनस एस स्क्वेअर मायनस 4 ॲज इट इज डी बाय डी एस ऑफ एस स्क्वेअर प्लस 4 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर, एस स्क्वेअर प्लस 4 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, थोडं मी काय करतो या टर्मला, हा ठीक, चल डिवायडेड बाय काय करावं लागेल मला, डिवाइड बाय एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याचा होल स्क्वेअर, त्याचा होल स्क्वेअर. ओके, त्याचा होल स्क्वेअर. चला मी काय करणार मग, मायनस ऑफ, आता डेरिव्हेटिव्ह घ्या, एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. आता सगळ्यांना माहित आहे डी बाय डी एस ऑफ एस स्क्वेअर किती येते 2s आणि मायनस 4 दॅट इज कॉन्स्टंट व्हॅल्यू 0 राहणार, म्हणजे ओनली ब्रॅकेट मध्ये किती राहील 2s राहणार, मायनस एस स्क्वेअर मायनस 4. आता पॉवरचं तुम्हाला मी सांगितलं होता कोणता फॉर्म्युला लावायचा, एक्स टू दी पॉवर एनचा, पहिले पॉवरचं डेरिव्हेटिव्ह घ्या, त्याच्यानंतर जे ब्रॅकेट मध्ये टर्म आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. तर पॉवरचं डेरिव्हेटिव्ह किती येते 2
आणि ब्रॅकेट मध्ये ऍज इट इज राहणार एस स्क्वेअर प्लस 4 आणि इथं राहणार तुमचा 2s. करेक्ट आहे, कारण की एस स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2s, 4चं 0 होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट टू दी पॉवर 4, एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट टू दी पॉवर. त्याच्यानंतर आता ह्याला ब्रॅकेटला ओपन करून घ्या. काय येणार इथं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. देअरफॉर एस टू दी पॉवर 4 प्लस आपण प्रिव्हियसली केलेलं आहे, एकदा तुम्ही ते प्रॉब्लेम बघा. एस टू दी पॉवर 4 प्लस 8 एस स्क्वेअर प्लस 16 आणि ब्रॅकेटच्या बाहेर 2s आहे. ठीक आहे, देअरफॉर मायनस आता हे 2 इंटू 2 4s येईल आणि हे ब्रॅकेट ऍज युजल ठेवा. आपण याला नेक्स्ट स्टेप मध्ये एक्सपांड करू ब्रॅकेटला. ठीक आहे, सिम्प्लिफिकेशन करू. तर इथं एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट टू दी पॉवर, त्याच्यानंतर मायनस. आता या फर्स्ट टर्म मध्ये बघा, हा पूर्ण ब्रॅकेट कशाने मल्टिप्लाय करायचं, 2s ने मल्टिप्लाय करायचं. किती येणार इथं एस टू दी पॉवर म्हणजे 2 राहणार, 2s टू दी पॉवर 5 प्लस 16s क्यूब प्लस 32s मायनस 4s ऍज इट इज ठेवा. पहिले हे ब्रॅकेट ओपन करा. देअरफॉर काय येणार आहे, ए मायनस बी ए प्लस बी सारखं दिसते, म्हणजे बघा ए मायनस बी ए प्लस बी हे कशाचा फॉर्म्युला आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कशाचा फॉर्म्युला आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, तर सेम काय होणार एस टू दी पॉवर 4 मायनस 16, एस टू दी पॉवर 4 मायनस 16 होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट टू दी पॉवर 4. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म काय येणार मग, आता इथं 2s टू दी पॉवर 5 प्लस 16s क्यूब प्लस 32s मायनस आता मायनस 4s नी मल्टिप्लाय करायचं ब्रॅकेट मध्ये, म्हणजे 4s टू दी पॉवर 5 येईल. मायनस इंटू मायनस प्लस 64s होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट टू दी पॉवर 4. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आता काय करावं लागेल तुम्हाला, सिम्पली जे कोइफिशियंट सेम आहे त्यांचं सम घ्यायचे. ठीक आहे, तर आता बघा इथं एस टू दी पॉवर 5 आहे आणि इथं पण एस टू दी पॉवर 5 आहे, बट इथं 2 आणि मायनस 4 आर दी कोइफिशियंट. देन नेगेटिव्ह व्हॅल्यू विल कम्स, दॅट इज मायनस 2 एस टू दी पॉवर 5. त्याच्यानंतर इथं क्यूबचं टर्म आहे का, एकच मला दिसतो क्यूबचं टर्म, दॅट इज प्लस 16s क्यूब. ठीक आहे, आणि इथं 32s प्लस 64s आहे, मग हे टोटल व्हॅल्यू किती येणार 96s होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट टू दी पॉवर 4. आता मायनसने मी मल्टिप्लाय केला तर प्लस तर मायनस, मायनस तर प्लस होणार टर्म्स. एस 2s टू दी पॉवर 5 मायनस 16s क्यूब मायनस 96s होल डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट टू दी पॉवर. देअरफॉर लास्टली आपलं लॅपलास टी स्क्वेअर कॉस 2t चा आन्सर काय येणार सोल्युशन, दॅट इज याच्यामधून तुम्ही यस कॉमन काढू शकता, कारण की मला सगळ्या टर्म मध्ये यस दिसते, तर यस कॉमन काढणार आणि विथ कोएफिशियंट 2 काय राहणार इथं एस टू दी पॉवर 4 राहील, मायनस 8s स्क्वेअर राहील आणि इथं मायनस 48 येणार, 2 48 जार 96 काय राहणार इथं 48 होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट टू दी पॉवर 4, एस स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट टू दी पॉवर 4 हे तुमचा रिक्वायर्ड आन्सर आहे फॉर द गिवन लॅपलास फंक्शन. लक्षात आलं कसं करायचं, तर आज आपण दोन प्रॉब्लेम घेतले, ते पण टी स्क्वेअरच्या, म्हणजे 2 टाइम्स प्रॉपर्टीज यूज करावं लागलं आपल्याला इथं, कारण की इथं पॉवर किती 2, म्हणजे फर्स्ट टाइम मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी, अगेन मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी, दॅट एफ बार ऑफ एस ला अप्लाय केलं तर तुमचं रिक्वायर्ड आन्सर आलेला आहे इथं. आणि सगळ्यात महत्वाचं इथं तुम्हाला हा क्वोशियंट रूल पार्ट करून ठेवायचा आहे, तर इथं लिहून देतो तुम्हाला अजून एकदा. तर क्वोशियंट रूल काय आहे, डी बाय डी एक्स ऑफ यू बाय व्ही असेल तर याला काय लिहायचं, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू
मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. हा तुमचा काय सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला आहे या केसमध्ये. म्हणजे प्रॉपर्टी नंबर 2 मध्ये आपण हा वाला फॉर्म्युला कंपल्सरी यूज करतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चला आता आपण 2 प्रॉब्लेम घेतलेत. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओज मध्ये. क्वालिटी क्वेश्चन्स आणणार तुमच्यासाठी, जे की एम एस डी बाटू मध्ये फ्रेम होतात त्या क्वेश्चन्स वाले घेणार आहे. म्हणजे पीवायक्यू सॉल्व्ह करून घेणार. हे पीवायक्यूच क्वेश्चन होता. आय थिंक हे विंटर 19 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे तुमच्या डी बाटू मध्ये. ठीक आहे. तर अशाच क्वेश्चन्स मी आणत जातो आणि तुम्ही रेग्युलरली अपडेट राहा. व्हिडिओज रोज तुम्हाला भेटणार आहेत, टॉपिक वाईज भेटणार आहेत आणि प्रॉब्लेम्स कमीत कमी एका व्हिडिओज मध्ये तुम्हाला 3 ते 4 प्रॉब्लेम्स भेटणार आहेत. आता 2च घेतलं कारण की हे लेंदी प्रॉब्लेम्स होते. आता भेटूया नेक्स्ट प्रॉपर्टी मध्ये, दॅट इज डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी. टिल द एंड, थँक्यू, बाय बाय.